आणि यानंतर बघूयात इतरही घडामोडी। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज दुपारी आपल्या दुपारी जी आहे कार्यकर्त्यांची अतितातडीची बैठक बोलवलेली आहे। शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि ते महायुतीतून शिरूर लोकसभेची उमेदवारी मिळवतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे। माजी खासदार आढळराव पाटील यांनी लांडेवाडी इथल्या त्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामुळे ते नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं। चर्चा चालू आहे। अजून जागा कोणी कुठली कोणाला हे अजून फायनल झालेलं नाही। ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय। शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल, तेव्हा कळेल। फैसला होईल, पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायचे इच्छुक आहात? हो, पण चिन्ह मला कुठलं मिळेल? समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू? समजा जर जागा ही सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ? राजकारणाविषयीचीच सगळ्यांची एक चिंता ही फार महत्त्वाची आहे। कारण केवळ उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षाचा माणूस हा ऐनवेळी जर भूमिका बदलत असेल, तुम्ही एका भूमिकेतून इतके दिवस प्रवास केला, अचानक तुम्ही काहीतरी भूमिका बदलता आहात, तर आत्ताच्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर ही खरंच चिंताजनक परिस्थिती निर्माण होते। म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना शिंदे गटाकडून जर अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला तर कार्यकर्त्यांच्या मनात हा नेमका संभ्रम होतो। मग इतके दिवसांचा संघर्ष हा कशासाठी होता?